तर पुस्तक क्रमांक 1 पाहूया आपण, संशोधन, संकल्पना आणि स्वरूप. या पुस्तकामध्ये एकूण 6 घटकांचा समावेश झालेला आहे. घटक क्रमांक 1 आहे संशोधन साहित्य या अभ्यासक्रमातील संकल्पनेचे स्वरूप. संकल्पना म्हणजे नेमकं काय, स्वरूप म्हणजे नेमकं काय. दुसरा घटक आहे संशोधनाचा साहित्याभ्यास आणि अन्य शाखा. तिसरा घटक आहे संशोधनाची प्रयोजनं आणि संशोधनाचा आराखडा. त्याच्या पुढील घटक आहे संशोधन प्रक्रिया आणि समस्या. त्याच्या पुढील घटक संशोधनाचे गुणविशेष व त्याची जबाबदारी. आणि शेवटचा घटक संशोधनाची उपयुक्तता. म्हणजे नेमकं काय उपयोग आहे संशोधनाचे ते या 6 घटकांच्या आधारे आपल्याला पाहायचं आहे. तर एकूणच मराठी भाषेत संशोधनाची संकल्पना काही नवीन नाहीये. मराठी वाङ्मयाच्या अगदी प्रथम अवस्थेमध्येच संशोधनाची संकल्पनेची मुळं दिसून येतात. उदाहरणार्थ लीळाचरित्र हा ग्रंथ, महानुभाव यांचा लीळाचरित्र हा ग्रंथ याची रचना संशोधनातून झालेली दिसते. म्हणजे प्रत्येक लीळा खरी आहे की खोटी आहे हे पडताळून पाहिली गेली. मग ही प्रक्रिया काय आहे, ते एक प्रकारे ही प्रक्रिया ही संशोधनाचीच प्रक्रिया आहे. मग संशोधन म्हणजे काय किंवा त्याचा अर्थ काय, त्याचं कार्य काय हे पाहण्यापूर्वी आपल्याला संशोधन या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. संशोधन या शब्दाची व्युत्पत्ती जी आहे ते सन अधिक शोधन अशा स्वरूपामध्ये झालेले. संशोधन म्हणजे काय, तर शोध घेणं, काळजीपूर्वक तपासणं, सत्याच्या शास्त्रीय शोधाचा प्रयत्न करणं. संशोधन या शब्दाला इंग्रजीमध्ये रिसर्च असं म्हणतात. रिसर्च म्हणजे पुनर्शोध. याला वेगवेगळे अर्थ देखील आहे. तपासणी करणं, चौकशी करणं, नवीन शोध लावण्याची क्रिया, अनुसंधान, अन्वेषण, मीमांसा, निरूपण, अनुसंधान, जिज्ञासा, विचारणा असे वेगवेगळे अर्थ आहेत. आता या संशोधना या हे जे नाम आहे त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला गेला. एकंदरीत हा एक विचारविहच आहे. विचारविह म्हणजे काय, तर संकल्पना होय. ह्या विचारविहाला शिस्त असते. ती शिस्त कशी असते तर तर्कसंगत शास्त्रगत अशा स्वरूपाची असते. संशोधनाच्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यातल्या काही व्याख्या आपण पाहणार आहोत. संशोधन म्हणजे काय, तर ज्ञानाच्या एखाद्या शाखेत नवीन तथ्य किंवा नवीन तत्व शोधण्यासाठी किंवा जुनी तथ्य किंवा तत्व तपासण्यासाठी काळजीपूर्वक पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. बोगडसेंनी अशी व्याख्या आहे की एकत्रित राहणाऱ्या लोकांच्या जीवनातील अंतर्भूत प्रक्रियांचे संशोधन म्हणजे सामाजिक संशोधन होय. सीएम मोजर असं म्हणतात की सामाजिक घटना आणि समस्या याबाबत नवीन ज्ञान प्राप्तीकरिता करण्यात आलेल्या व्यवस्थित संशोधनाला आपण सामाजिक संशोधन म्हणतो. अशा वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी झालेल्या आहेत. नवी भूमिका घेऊन प्रचलित प्रश्नांची पुनर्मांडणी करणं, संकलित वस्तुस्थितीची विशिष्ट दृष्टिकोनातून समीक्षा करणं, तथ्यांचे पुनर्मूल्यांकन करून नवे आकलन पुढे आणणं, अशा वेगवेगळ्या व्याख्या संशोधनाच्या झालेल्या आहेत. संशोधनात जुन्या आणि नव्याचा शोध घ्यावा लागतो. ते काळजीपूर्वक आणि वस्तुनिष्ठ असे निरीक्षण असते. अज्ञात माहितीवर प्रकाश टाकण्याचं काम केलं जातं. एखादी सत्य गोष्ट निरीक्षणाद्वारेच पुढे केली जाते. उदाहरणार्थ नागरिकांच्या मदतीनं पण यांची खात्री करून घेतली होती आणि स्वामींच्या लीळांचे संकलन करून शहानिशा करूनच लीळा स्वीकारल्या गेल्या होत्या. लीळांचे तटस्थ निरीक्षण केले गेले होते. सापडलेली लीळा म्हणून स्वामी भक्तांच्या आंधळेपणाने ती स्वीकारली गेली नव्हती. अशा पद्धतीने संशोधनामध्ये परिष्करण, शुद्धीकरण यांचाही समावेश होतो. संत एकनाथांनी देखील 13व्या शतकात ज्ञानेश्वरीची पाठशुद्धी केली. ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितांमधील मूळ संहितेशी विसंगत असलेले दोष काढून ज्ञानेश्वरीची पाठशुद्धी त्यांनी केली होती. हे काम काय आहे तर हे संशोधनच आहे. संशोधनाची वेगवेगळी लक्षणं आहेत. ती कुठली तर संशोधन म्हणजे साधार वस्तुनिष्ठ विश्लेषण. संशोधन म्हणजे परीक्षण, निरीक्षण आणि विश्लेषण यांना यामध्ये महत्त्व असतं. संशोधन म्हणजे नवीन तथ्य शोधण्याची प्रक्रिया. संशोधनात जुन्या घटनांवर नवा प्रकाश टाकता येतो. पूर्वग्रहाविना सत्य शोधन केले जाते. नवनिर्मिती आणि ज्ञानप्रवर्तन केलं जातं. समस्येचा शोध घेणं म्हणजे घटना संकलन, माहिती संकलन हे संशोधन नसून संशोधन पूर्वसाध्य असते. संशोधनाची ती पूर्वतयारी असते आणि माहिती संकलनातून प्राप्त झालेल्या तथ्याची व्यवस्थेशी नाते तपासणे, त्यातील घटकांची परस्परावलंबी साहचर्य स्पष्ट करणे, प्रश्नांच्या मुळाशी जाऊन तपासणे, माहितीची अर्थनिर्णयन करून ज्ञानात रूपांतर करणे याला संशोधन असं म्हटलं जातं. तर संशोधनात नवनिर्मिती असते, ज्ञानप्रवर्तन असतं. त्यानंतर याऐवजी केवळ वर्णनाला किंवा वास्तवाच्या पट मांडण्याला संशोधन म्हणता येत नाही. त्यापेक्षा एक नवीन भूमिका घेऊन पण पूर्वग्रहापासून तटस्थ राहून
संशोधक गोष्टीचे नववाचन करण्याला संशोधनामध्ये महत्त्व असतं. अशा विश्लेषणातूनच अर्थनिर्णय हे करता येते. संशोधनात सत्यशोधनाला महत्त्व दिलं जातं आणि त्याचं निष्कर्ष आहे हेच त्याचं अंतिम सत्य असतं. अंतिम सत्याच्या आधीच निष्कर्ष ठरवून केलेलं संशोधन हे ज्ञानप्रवर्तक नसतं. संशोधन हे एक शास्त्र आहे. इंग्रजीमध्ये याला रिसर्च मेथोडॉलॉजी असं म्हटलं जातं. संशोधन पद्धतीशास्त्र, संशोधन विद्या, संशोधन विद्या अशा वेगवेगळ्या संज्ञा यासाठी आहेत. लेखकाच्या मूळ हस्तलिखित संहिता आणि प्रकाशित संहिता किंवा प्रक्षेपाच्या संशोधनातील मूळ संहितेला पाठाला अत्यंत महत्त्व असतं. संशोधनाच्या मागे कोणती तरी एक निश्चित भूमिका असते, एक उद्देश असतो. अध्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र, तत्वज्ञान यांचा प्रभाव प्राचीन काळातील शोध प्रक्रियेवर दिसून येतो. गणित, संख्याशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र यांचा प्रभाव या ठिकाणी दिसून येतो. मानवी बुद्धी, प्रज्ञा, प्रतिभा आणि परिश्रम याच्या जोरावर सर्व जगात आणि सर्व ज्ञानक्षेत्रात संशोधन अविरतपणे चालू असतं. संशोधनामुळे अनेक शास्त्र निर्माण होतात. त्या शास्त्रांची ध्येयधोरणं, उद्दिष्ट, प्रयोजन हे भिन्न भिन्न असून या सर्व शास्त्रांना एक बांधणारी गोष्ट म्हणजे संशोधनाची शिस्त होय. संशोधनाचे शास्त्रीय स्वरूप पाहता लक्षात येतं की हा शोध अधिकाधिक परिणामकारक आणि काटेकोर पद्धतीने घेतला जातो. शास्त्र म्हणजे एखाद्या गोष्टीची सुव्यवस्थित मांडणी होय. संशोधनात घटना येतात. घटनांमध्ये शास्त्राने विकसित केलेल्या संकल्पना निर्माण होतात. नैसर्गिक घटकांची, घटितांची बुद्धिनिष्ठ चिकित्सा त्या ठिकाणी होत असते आणि त्याची ज्ञानाधिष्ठित सुव्यवस्थित मांडणी करणे म्हणजे संशोधन शास्त्र होय. शास्त्राची मांडणी सांकल्पिक असते म्हणजे संशोधन संकल्पनांच्या परिभाषेत होते. म्हणून संशोधनामध्ये संकल्पनांचा विकास होत असतो. शास्त्रात जे ज्ञान असते त्या ज्ञानाची फेर तपासणी करता येते. उपलब्ध ज्ञानाची सुव्यवस्था लावताना उचित अथवा योग्य साधनांचा अवलंब या ठिकाणी केला जातो. विचार, कल्पना, तत्व यांची आपल्या संशोधनामध्ये व्यवस्थित मांडणी करावी लागते आणि ही एक महत्त्वाची शास्त्र किंवा शाखा आहे. संशोधनाच्या ड्यूई यांनी 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे निरीक्षण, 2 निरीक्षणाची नोंद, 3 वर्गीकरण, 4 एका संपूर्ण वर्गाचे किंवा सवर्गाचे नियमन करणारे नियम किंवा विधान, 5 सर्वसाधारण नियम आणि या सगळ्यांच्या आधारे शेवटी सिद्धांत किंवा अभ्युपगम म्हणजे हायपोथिसिस असं संशोधन पद्धतीशास्त्र असतं. यामध्ये हायपोथिसिस किंवा अभ्युपगमाला फार महत्त्व असतं. याला गृहीत कृत्य किंवा गृहीत पक्ष, गृहीत प्रतिज्ञा असं देखील म्हटलं जातं. म्हणजे काहीतरी गृहीत त्या ठिकाणी धरावं लागतं, काहीतरी अंदाज व्यक्त करावा लागतो. तो खराही सिद्ध होईल किंवा सिद्धही होणार नाही, परंतु ते गृहीत धरावं लागतं. अशा पद्धतीनं ही एक संकल्पना आहे. याचा अर्थ काय होतो तर एकूण शोध करायची आणि समस्येच्या शोधाची दिशा शोधता येते. समस्येशी निगडीत तपशील गोळा करता येतो. निरीक्षण आणि प्रयोग करण्याचा अभ्युपगमाचा उपयोग होत असतो. स्पष्टीकरणात्मक अभ्युपगम या ठिकाणी येत असतो. त्यानंतर वर्णनात्मक अभ्युपगम येतो. साम्यासदिष्टित अभ्युपगम येतो. यथादर्थ अभ्युपगम, कामचलाऊ अभ्युपगम. अभ्युपगमाच्या देखील संशोधनामध्ये 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. 1 समस्येची जाणीव होणं, 2 समस्येच्या अंगाने अभ्युपगमाची मांडणी करणं, 3 गृहीत कल्पना खरी आहे असं समजून निगमनात्मक युक्तिवाद केला जातो. पूर्वपक्ष मांडून अभ्युपगमाचे परिणाम शोधले जातात आणि 4 अखेरीस अभ्युपगमाची फेरतपासणी केली जाते. आता इथे एक उदाहरण पण दिलेलं आहे की जर काव्य कुलाचं वर्गीकरण जर करायचं असेल तर मराठी काव्य, मग त्याचे परत 2 प्रकार, प्राचीन काव्य, अर्वाचीन काव्य. प्राचीन काव्यात मग परत संत काव्य, पंडिती काव्य, शाहिरी काव्य. अर्वाचीन काव्यात मग सामाजिक, प्रेमकाव्य, निसर्ग काव्य. काव्य प्रकारांचे देखील वर्गीकरण करता येतं. महाकाव्य, खंडकाव्य, भाव्यकाव्य, लोककाव्य, आधुनिक काव्य. काव्याचे वेगवेगळे प्रकार करता येतात. म्हणजे वस्तुस्थितीला धरून तपशिलांची तपासणी करून त्यानुसार या ठिकाणी फेरमांडणी केली जाते आणि या सगळ्या पायऱ्यांच्या आधारे एक हायपोथिसिस किंवा गृहीतक मानलं जातं. एक वर्गीकरण केलं जातं साहित्य प्रकारांचं आणि अशा वर्गीकरणामुळे काय होतं तर संशोधनाला अनेक फायदे होतात. वर्गीकरणामुळे संशोधनाचे क्षेत्र निश्चित होते. क्षेत्र निश्चितीमुळे संशोधनाची व्याप्ती, मर्यादा निश्चित करता येतात. निवडलेल्या विषयाचे पूर्वज्ञान असेल तर अवांतर वाचन असेल तर या विषयाची पूर्वपीठिका मांडून वर्गीकृत विषय सखोल करता येतो आणि या पूर्वज्ञानाच्या आधारे किमान सखोल माहितीमुळे विषयाचं अभ्युपगम मांडता येतं. मन, बुद्धी, समज यांमुळे अभ्युपगमाच्या आधारे हेतू देखील साध्य करता येत असतो. अशा प्रकारे संशोधन ही पद्धती फार महत्त्वाची ठरते. आता संशोधन हे जे शास्त्र आहे या संशोधन ही एक विशिष्ट शाखा नसतं तर ते एक ज्ञाननिर्मितीचं क्षेत्र आहे आणि ते कुठल्याही एका विषयावर अवलंबून नसतं. तर सर्व विद्याशाखांचा संबंध हा संशोधन प्रक्रियेशी येत असतो. वाङ्मयीन संशोधनाचा मानवी उद्देशी थेट संबंध कसा येतो तर उदाहरणार्थ साहित्याची समीक्षा.
आता आपण म्हणतो साहित्याची समीक्षा म्हणजे संशोधन आहे का, तर नाही. तर साहित्याची समीक्षा ही साहित्यशास्त्रीय विचारानुसार होत असते. म्हणजे साहित्य विचार म्हणजे सुद्धा साहित्याचं संशोधन नव्हे. इथे ह्यामध्ये फरक दिसतो समीक्षाशास्त्र आणि ॲक्च्युअल साहित्यशास्त्रामध्ये, संशोधनशास्त्रामध्ये. यातील बारकावे, त्यातील संज्ञा संकल्पना माहीत असतील किंवा अवगत नसतील तर साहित्याच्या संशोधनामध्ये अडथळे येऊ शकतात किंवा पुन्हा पुन्हा त्या गोष्टी पाहून घ्याव्या लागतात. मग संशोधन अवघड होत जातं. अधिक ऐक्ष म्हणजे समीक्षा होय, म्हणजे शब्दांची उत्पत्ती किंवा फोड करणे, साहित्याकडे सर्व बाजूनी पाहणे. असं असलं तरी समीक्षा व्यक्तिसापेक्ष असते, कारण आस्वादनाला समीक्षेमध्ये महत्त्वाचं स्थान असतं. आस्वादन तथ्यानुसार होत असतं आणि आस्वाद साहित्याच्या आकलनाला मदत करत असतं. आस्वादात अभिरुची अभिप्रेत असते, अभिरुची व्यक्तीवर भिन्न भिन्न असते. अभिरुची म्हणजे काय, तर आवड निवड होय. अभिरुची व्यक्तिसापेक्ष असते, सापेक्षतेमध्ये अनेक गोष्टी सोडल्या जात असतात आणि अनेक गोष्टी गृहीत देखील धरल्या जात असतात. त्यामुळे समीक्षा ही पुनर्निर्मितीच्या अनुषंगाने पुढे सरकते. ती आस्वाद्य होते. समीक्षेत खंडन मंडनाची आवश्यकता नसते, तर आकलन आस्वादन या गोष्टी लेखकाच्या निर्मिती इतक्या सुगड होऊ शकतात. समीक्षेत आणि संशोधनामध्ये नवनिर्माण, सृजनात्मक आणि अमूर्ताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. कलाकृतीचा आस्वाद, विश्लेषण, चिकित्सा, मूल्यमापन, अर्थनिर्णय हे आत्मनिष्ठपणे होते. तर संशोधनामध्ये मात्र या प्रक्रियेसह पुरावे देत वस्तुनिष्ठपणे मूल्यनिर्णय केलेलं असते. वाङ्मय इतिहासाचा विचार केला तर वाङ्मयाचा इतिहास म्हणजे सामाजिक इतिहास किंवा एखाद्या राज्यव्यवस्थेचा इतिहास नव्हे, तर वाङ्मय हे एक मानवी संस्कृतीचं एक महत्त्वाचं अंग आहे, ज्याच्यामध्ये वाङ्मय संस्कृतीचं वृत्तकथन केलं जातं. वाङ्मयाचा इतिहास समीक्षेच्या निकषांवर होत नसतो, तर नवनिर्माण क्षमता, सृजनात्मकता, आस्वादकता, मूल्यनिर्णय आणि सौंदर्य स्थळांचे विश्लेषण वाङ्मयाच्या इतिहासाला अमान्य असते. यामध्ये चर्चा देखील होत असते. वाङ्मय इतिहासामध्ये विशिष्ट काळातील वाङ्मयाची वाटचाल अपेक्षित असते, म्हणून वाङ्मय इतिहास बहिरंगात रंगलेले असते असं देखील म्हटलं जातं. वाङ्मयाची विशिष्ट काळात वाटचाल कशी झाली, वाङ्मयाच्या कालिक प्रेरणा काय होत्या, सामाजिक आणि राजकीय घटनांनी साहित्यावर कोणते परिणाम केले, अशा अनेक बाह्य गोष्टी ध्यानात घेऊन साहित्याचे केवळ निरपेक्ष वर्णन करणे म्हणजे साहित्याचा इतिहास होय. उदाहरणार्थ कृष्णाजी प्रल्हाद खाडीलकर याच्या नाटकांचा इतिहास वाङ्मय इतिहासाच्या प्रकरणात लिहायचा आहे, तर खाडीलकरांनी पौराणिक नाटकं कोणत्या परिस्थितीत लिहिली असा प्रश्न या ठिकाणी येतो. तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळ आणि पौराणिकतेमधून त्यांना प्रेरणा मिळाली आणि तशी पारतंत्र्याविरुद्ध भावजागृतीची प्रेरणा त्यांनी दिली असं आपल्याला वाङ्मय इतिहासामध्ये सांगता येतं. स्थळ, काळ, प्रेरणा, परिस्थितीच्या अनुषंगाने वाङ्मय इतिहास निर्माण होत असतो. तो जो काही कालखंड असेल त्यातील प्रेरणा, सामाजिक धोरणं, धारणा, प्रतिभावान लेखकाचा प्रभाव यानुसार शैली निर्माण होत असतात. या संदर्भात गोम कुलकर्णी असं म्हणतात की वाङ्मय इतिहासामध्ये कालतत्व आणि कालवत व्यवहार यांचा एक सर्जनशील नातेसंबंध मांडला गेला पाहिजे. वाङ्मय इतिहास कोणत्याही अर्थाने एक क्रिएटिव्ह फ्लॅशच असतो, त्यामुळे वाचकाच्या जाणीवा प्रसरणशील व्हायला हव्यात. वाङ्मयाच्या संशोधनाचा विचार केला तर लक्षात येतं की संशोधकांना समीक्षा इतिहास संशोधनातील फरक ध्यानात येईल असं झालेला दिसतो. यामध्ये सरमिसळ झालेली दिसते आणि हे सगळं टाळण्यासाठी गोष्टी प्राथमिक अवस्थेमध्ये स्पष्ट असणं फार महत्त्वाचं आहे. समीक्षा कलाकृतीमधील सौंदर्य उलगडून दाखवते, तर कलाकृतीमधील भाव सौंदर्य, अर्थ सौंदर्य रसिकांना आस्वादन करून घेण्यास समीक्षा काम करत असते किंवा सहाय्य करते. वाङ्मय मूल्यांचे विश्लेषणही त्या कलाकृतीच्या विषयाच्या अनुषंगाने होत असते. उदाहरणार्थ नासी फडक्यांच्या एखाद्या कादंबरीचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्या कादंबरीचे सौंदर्यग्रहण आपण करतो. म्हणजे 1920 ते 1950 या कालखंडातील कादंबरीची समीक्षा करताना फडक्यांच्या कादंबरीचे रसग्रहण आपण करत नाही. तेव्हा आपण 20व्या शतकाच्या सुरुवातीचे 5वे शतक, त्यामधील सामाजिक परिस्थिती, शिक्षणाचा होत असलेला प्रसार, बदलत चाललेली जीवनशैली, व्यक्ती स्वातंत्र्याची उद्घोषणा आणि सौंदर्यवादी दृष्टीच्या कुतूहलापोटी फडक्यांच्या कादंबऱ्यांकडे आपण पाहणार आहोत. अशी तर्कसंगत विधाने फडके यांच्या कादंबऱ्यांवर करणार, तर खांडेकरांच्या कादंबऱ्यात जोशात येणाऱ्या भाबडेपणावर विधाने करणार. ही झाली एखाद्या लेखकाच्या समग्र साहित्याविषयीची समग्र अशी दृष्टी. पण संशोधन समीक्षेप्रमाणे सरळ विधानयुक्त असं नसतं, तर विधानाला संदर्भ, पूरक विश्लेषण दिलेलं असतं. हे विधान अत्यंत तटस्थपणे, निर्ममतेने पुराव्यासह फडके आणि खांडेकरांच्या कादंबऱ्यांचे विश्लेषणास कामा येतं. आता हे वाङ्मय संशोधन करताना वेगवेगळे विषय येतात. एक म्हणजे भाषिक संशोधन. भाषा समाजामध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणून समाज आणि भाषा यांचा अन्योन्य संबंध येतो. समाज भाषा विज्ञानाला महत्त्व आलेलं आहे आणि यामध्ये बोलींचा अभ्यास होताना दिसतो. क्षेत्रीय पद्धतीने बोलींवर संशोधन करता येतं. बोलीचा शब्दकोश देखील करता येतो. मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणामध्ये बोलींचं संकलन करून
सांस्कृतिक शोध घेण्यात आलेला आहे. लेखकाचा अभ्यास. एका लेखकाचा अभ्यास हा अभ्यास विषय अतिशय प्रिय विषय होता. अलीकडील काळात या विषयाकडे पाहण्याची दृष्टी थोडी बदललेली आहे. खरं पाहता अनेक पातळ्यांवरचा गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट असा विषय आहे, परंतु तरी हा विषय प्रिय ठरला. क्लिष्ट असासाठी की अनेक लेखकांनी बहुविध वाङ्मय प्रकारांचे लेखन केले आहे. उदाहरणार्थ एकाच लेखकाने कादंबरी, नाटक, कविता, ललित, लघुनिबंध अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये लेखनाविष्कार केलेला आहे. उदाहरणार्थ वि. वा. शिरवाडकर यांची नाटक, कविता, कादंबरी, कथा, लघुनिबंध अशा उतरत्या श्रेणीमधून चांगलं लेखन केलेलं आहे. मग अशा अभ्यास लेखकाने हाताळलेल्या सर्व वाङ्मय प्रकारांचा चांगला अभ्यास, त्या प्रकारातील परंपरेची चांगली जाण आणि समज असेल तरच एका लेखकाच्या अभ्यासात अडचण येणार नाही, अन्यथा अभ्यासकासमोर गुंता निर्माण होऊ शकतो. या उलट एखादा कसदार लेखक निवडून त्या लेखकाने आपल्या वाङ्मय परंपरेत कोणत्या वाङ्मय प्रकारांत भरीव आणि गुणवत्तापूर्वक योगदान दिले हे निश्चित करून तेवढा सखोल अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ दीपू चित्रे यांची कविता, रणधीर शिंदे यांचा प्रबंध प्रकाशित ग्रंथ यासाठी पाहावा. म्हणजे एकंदरीत लेखकाचा अभ्यास या दृष्टीनं करता येतो. लेखकाचा अभ्यास वाचन त्या दृष्टीने झालेलं असावे, वाचनाच्या आधारे एखादे सूत्र मनात धरलेलं असावे, लेखकाचा काळ कोणता आहे हे माहिती असणं गरजेचं ठरतं. साहित्यकृतीनिष्ठ अभ्यास. साहित्यकृतीनिष्ठ अभ्यास हा विषय एका लेखकाचा अभ्यास इतका प्रिय नाहीये, परंतु एखाद्या साहित्यकृतीवर सर्वांगीण अभ्यास करता येतो. मध्ययुगीन आणि आधुनिक अशा एखाद्या कृतीवर संशोधन केलं जातं. उदाहरणार्थ दमयंती स्वयंवर, हरिवरदा, संगीत सौभद्र, कोसला अशी चांगली उदाहरणं या दृष्टीनं सांगता येतात. एखाद्या साहित्यकृतीचा अभ्यास तौलनिक पद्धतीनेही देखील करता येणं शक्य होतं. म्हणजे एकाच समकालीन इतर प्रदेशातील किंवा इतर भाषेतील साहित्यकृतीचा शोध घेऊन तौलनिकरित्या निरीक्षण या ठिकाणी आपल्याला मांडता येतात. वाङ्मय प्रकारनिष्ठ, सैद्धांतिक आणि तौलनिक अभ्यास. या प्रकारच्या म्हणजे एखाद्या वाङ्मय प्रकारनिष्ठ अभ्यास जो आहे या युगाची शैली, मीमांसा, सैद्धांतिक, भाषा वैज्ञानिक, तौलनिक अशा प्रकारच्या अभ्यास विषयांना मूलभूत विषय म्हणून पुढे येते. उदाहरणार्थ कविता आणि प्रतिमा हे प्राध्यापक सुधीर रसाळ यांचा ग्रंथ असेल. विनोद, तत्व आणि स्वरूप हा गोमा पवार यांचा ग्रंथ असेल. या दृष्टीने यामध्ये भरभक्कमपणा येत असतो. कादंबरी, कथा, नाटक यातील आविष्कार, विशेष तत्वज्ञान, प्रेरणा यानुसार देखील वाङ्मय प्रकारानिष्ठ, सैद्धांतिक, तौलनिक या विषयांकडे देखील पाहता येतं. तौलनिक साहित्याभ्यास ही आत्ताची महत्त्वाची अभ्यासशाखा होत चालली आहे. यामध्ये रूपबंधाचा, गद्य, पद्य, प्राचीन, अर्वाचीन असा विचार देखील केला जातो. त्यानंतर आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि अन्य अभ्यास शाखा. मानवाच्या जाणीव कक्षा या सतत विस्तारत आणि वाढत जातात. या सारांच्या साहित्यावर परिणाम होणं अपरिहार्य असतं. त्यामुळे मग साहित्याचा विचार केला तर मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकसाहित्य, इतर मानवविद्या शाखा यांच्याशी संबंध हा येत असतो. हे संबंध कशा प्रकारचे आहेत त्यांचा शोध आंतरविद्याशाखीय अभ्यासामध्ये केला जातो. उदाहरणार्थ साहित्य आणि इतिहास या दोन प्रकारचा अनुसंबंध असतो. एक प्रकारच्या साहित्याच्या इतिहासाचे संबंध ऐतिहासिक, पौराणिक कथावस्तूशी एक वेगळं नातं असतं. याद्वारे कलाकृती तयार होत असते. म्हणजे उदाहरणार्थ इतिहासातील किंवा एखाद्या पुराणातील व्यक्तीच्या जीवनातील प्रसंगांवर कथा, काव्य, नाटक तयार केलं जातं. आणि दुसरं म्हणजे ऐतिहासिक संशोधन होय. मुद्रण कला अस्तित्वात नव्हती तेव्हा हस्तलिखित नकलून काढली जात आणि तेव्हा त्याच्यावर मूळ बरोबर केला जाईल अशी खात्री नसायची. त्यामुळे मग मूळ प्रतीचा शोध घेणं कठीण जायचं. त्यानुसार मग माहिती गोळा करून घ्यावी लागायची. साहित्य आणि लोकसाहित्य परंपरेने चालत आलेलं असतं आणि साहजिक लोकसाहित्यामध्ये प्राचीन संस्कृतीच्या समजुती, रूढी, रीतिरिवाज, परंपरा ह्या लोकधारेमधून पुढे आलेल्या दिसतात. गुण उकलण्याचा प्रयत्न करणं किंवा नाटक, लोककथागीतं, कोडं यांच्या अनुषंगाने पुढे आलेलं दिसून येतं. लोकसाहित्यातील लोकगीतांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. लोकगीतांची लयात्मकता आज कोणत्या रचनांमध्ये कशी उतरली आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. लोकलयी, लोकरूढी, लोकसमजुती, लोकरीती परंपरेने आल्या असल्याने हे संचित लौकिकच आहे. या दृष्टीने साहित्याचा अभ्यास करता येतो. लोकसाहित्याचा अभ्यास विविध अंगाने शक्य आहे. लोकदेवता, भाषिकत्व, म्हणी, वाक्प्रचार, बोली या सगळ्या अंगाने. साहित्य आणि तत्वज्ञान, आचार, विचार, उच्चार या विषयीच्या चिंतनाला तत्वज्ञान म्हटलं जातं. कोणत्याही गोष्टीकडे अत्यंत निर्मम आणि तटस्थपणे पाहण्याची तत्वज्ञानाची पद्धत असते आणि अंतिमता जे टिकून राहील ते तत्व होय असं मानलं जातं. वाङ्मयाचे तत्वज्ञान, वाङ्मयाचे संकल्पनांचे स्पष्टीकरण, साहित्याची निर्मिती, साहित्यातील सौंदर्य, वाङ्मयाचे निकष, साहित्याचे प्रयोजन अशा दृष्टीने देखील याचा विचार केला जातो. परंतु वाङ्मय कलाकृतीचे माध्यम शब्द असतं आणि वाङ्मयात उपयोजले जाणारे शब्द काही लवचिक असते आणि म्हणून अर्थ संदिग्ध नसतो. तर वाङ्मयाकडे स्थळ काळात प्रामुख्याने उपयोजनात आलेली जे काही दृष्टिकोन आहेत ते कसे बदललेले त्यांच्या सगळ्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. साहित्य आणि समाजशास्त्र, मानवी संबंधांचे जाळे म्हणून समाजशास्त्राकडे पाहिलं जातं.
आणि समाजशास्त्राच्या अभ्यासाचे केंद्र माणूस आहे. एकमेकांशी वागणं, परिस्थिती, संस्कृती, हितसंबंध, संघर्ष या सामाजिक आंतरक्रियाच आहेत आणि यानुसार विचार केला जातो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विवाह, कुटुंब, धर्मसंस्था, अर्थसंस्था यांच्याशी निगडीत असतात आणि याचा अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये केला जातो. साहित्याची समाजाशिवाय स्वतंत्र निर्मिती नसते. समाज समजून घेण्यासाठी माणसांचे समूहाची संस्कृती आकलन करून घेणे फार गरजेचं असतं. तरच आणि या साहित्यकाच्या याच प्रेरणा असतात. समाजशास्त्र आणि साहित्य कृती यांचा दोन्ही समष्टींचा शोध या ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ स्त्रीचा प्रतिमांचा वापर करून 1993 सालातील मुंबईतील बॉम्बस्फोट घटना, शेअर बाजारातील प्रचंड चढउतारा हे वेगळे विषय पुढे आलेले दिसतात. म्हणजे स्त्रीचा वापर करून शेअर बाजाराचे स्वरूप, आडाखे चोरखे आणि स्त्रीभोग या संदर्भात समाजशास्त्रीय पद्धतीने कादंबरीचा शोध घेता येतो. साहित्य आणि मानसशास्त्र. मानवी वर्तन हा मानसशास्त्राच्या अभ्यासाचा विषय असतो. आणि मानवाचा परस्परांशी होणारा संपर्क व त्यातून होणारे त्यांचे प्रतिक्रियात्मक वर्तन यांच्या प्रेरणेने किंवा प्रयोगाने, निरीक्षणाने सुव्यवस्थित असा अभ्यास केला जातो. आणि वॉटसन, ॲल्ड्रल, गिलफर्ड यांनी एकूणच या सगळ्यांनी काय केलेलं आहे तर मानसशास्त्रामध्ये नैतिक कार्य केलेलं आहे. यांनी विकसित केलेल्या मानसशास्त्राचा आधार साहित्याच्या संशोधकाला देखील घेता येतो. मानसशास्त्र कलाकृती अंतिम कर्त्यांवर भिन्न नसते तर असं मानतं. कलाकृतीच्या मागे कलावंताचे मन, त्याची जीवनधारणा, निर्मितीच्या काळातील प्रेरणा, त्यानंतर कलावंताची मानसिक या साऱ्या संस्कारातून कलाकृती निर्माण होत असते आणि या दृष्टीने मानसशास्त्र याकडे पाहतं. साहित्यकृतीमधील पात्र, त्यांचे स्वभाव, वर्तन, वातावरण यांचा संबंध अबोलमनाशी, नेणेविषयी, अहंगड या ठिकाणी केला जातो. कामप्रेरणा, न्यूनगंड, दमन, मिथ्य यांचं समर्थन यांच्याशी कसं असतं हे पाहिलं जातं. तसंच साहित्यातील अनुभवाचे नवीन रूप, मिथक प्रतिमा, अनुबंध यांचे विश्लेषण केलं जातं. उदाहरणार्थ गंगाधर पाटील यांनी पुशी रेगे यांच्या कवितांचे विश्लेषण मानसशास्त्रीय नानाच्या आधारे केलेलं दिसतं. सुहृदय गाथाची प्रस्तावना वाचल्यानंतर पुशी रेगे यांच्या कवितांचे आकलन जे आहे ते पूर्णपणे होत असते. मानसशास्त्रामध्ये प्रामुख्याने वर्तनामागची कारणं ही शोधली जातात आणि त्या दृष्टीने जैविक प्रेरणा महत्त्वाची समजली जाते.